हाय, हॅलो, नमस्कार. मुद्राज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. कुठपर्यंत आली आहे दिवाळीची तयारी? झाला का नाही फराळ? मी काही रेसिपी शेअर करणार नाही, कारण मी दुसरेच माझ्या लहानपणीच्या आठवणी तुम्हाला आता सांगणार आहे. म्हणजे बघा, स्वयंपाकघरापासून ढाजपर्यंत चिवडा सांडलेला असायचा. मावस भावंडे आम्ही सगळे गोळा झालेले असायचो. चकली कुरकुरीत नसायची, पण चविष्ट मात्र आत्ताच्या चकलीपेक्षा खूप छान लागायची. अ, काय माहीत नाही काय असायचं, आजीचं प्रेमही असेल. आणि खरं सांगते, माझी आजी दिवसा नव्हत्या फराळीचं करत. रात्री मात्र जागून फराळीचं करायच्या. उठलं की मग दिसायचं की आजी फराळीचं करायला लागल्यात. अशा आम्ही बहिणी-बहिणी, मावस बहिणी-बहिणी एकत्र बसायचो. मोठ्या ताटात असा चिवडा, चकली घ्यायचो आणि एकत्र बसून एका ताटातच खात होतो. अ, खू म्हणजे असं काही वाटत नव्हतं. म्हणजे छान असं बालपण गेलंय मजेत. असं सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्या पेपर संपले की पत्र लिहिलेलं असायचं त्यावेळेस, की आजोबा या न्यायला म्हणून. मग पेपर संपला की दुसऱ्या दिवशी तारीख ते सांगितलेली असायची. पेपर संपायच्या दिवशीच आलेले असायचे आजोबा. दुसऱ्या दिवशी तर आम्ही जात होतो सुट्टीसाठी. अ, उन्हाळ्यात आंबे, तर दिवाळीत सीताफळं असायचे शेतामध्ये मामाच्या. आणि खूप एन्जॉय केलं बालपण. माझ्याही घरी आकाशदिवा तयार करायची. एक साचा होता. त्याला असं म्हणजे पातळ पहिले ते असे गुलाबी, पिवळे कागद पिळायचे पातळ एकदम. तर ते चिटकून छान असे झिरमुळ्या ते करून आकाशकंदील करायचे, मध्ये बल्ब ते सोडून. खूप छान करायचे, आई करत. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्याही लहानपणीच्या आठवणी मला शेअर करा कमेंटमध्ये. आणि सर्व व्हिडिओ पहा, लाँग व्हिडिओ पहा. आणि धन्यवाद.